पूर्व महापौर मायाताई इवनाते को राज्यसभा चुनाव का उम्मीदवार बनाए जाने पर भाजपा कार्यकर्ताओं में उत्साह का माहौल है। नागपुर मनपा में साथी दर्शनी धवड़ ने इवनाते को उम्मीदवार बनाए जाने पर खुशी जताई और कहा कि यह केवल भाजपा में ही संभव है। 151 नगर सेवकों के साथ हमने दर्शनी धवड़ की ही प्रतिक्रिया क्यों ली, ये सवाल दर्शकों के मन में हो सकता है। तो हम हमारे दर्शकों को ये बता दें कि माया इवनाते और दर्शनी धवड़ ने हाल ही में मनपा चुनाव एक ही प्रभाग से जीता है। ही फक्त प्रभाग 12 पुरती आनंदाची गोष्ट नाही आहे, ही पूर्ण अख्ख्या नागपूर शहरासाठी खूप मोठी आणि खूप आनंदाची गोष्ट आहे। आणि त्यातल्या त्यात महिला म्हणून त्यांना जो सन्मान भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे, एक विश्वास त्यांच्यावर दाखवलेला आहे, त्याच्याबद्दल तर मी पार्टीचे पण खूप खूप आभार मानते आणि त्यांना आजच्या दिवशी त्यांची जी निवड झालेली आहे त्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा पण देते। आज तुमचं काही त्यांच्याशी बोलणं झालं होतं का? तुम्ही शुभेच्छा वगैरे दिल्या का त्यांना? हो, मी सकाळी त्यांना फोन लावला होता आणि त्या थोड्याशा व्यस्त होत्या, तर मी त्यांना शुभेच्छा निश्चित दिल्या, पण आमचं काही सविस्तर बोलणं नाही झालं आहे। निश्चित त्या नागपूरला आल्यानंतर त्यांच्यासोबत बोलणं होणारच, कारण की त्यांचे आणि माझे जे संबंध आहे ते संबंध नुसते राजकीय संबंध या निवडणुकीच्या प्रचारासोबत आम्ही सतत सकाळ संध्याकाळ रात्र सोबत होतो, नुसते ते संबंध नाही, आमचे आपुलकीचे आणि पारिवारिक संबंध आहेत। एक मातृत्व म्हणजे जिजाऊ मातेसारखं जे मातृत्व आहे आणि नेतृत्व म्हटलं तर अहिल्याबाईंसारखं नेतृत्व त्यांच्यात आहे आणि कर्तव्य म्हटलं तर झाशीच्या राणीसारखं कर्तृत्व, ह्या तिन्ही भूमिका जर तुम्ही एक केल्या ना तर त्या मायाताई इवनाते आहेत। मायाताईंनी आजपर्यंत त्यांनी इतकी समाजसेवा केलेली आहे, इतकी राजकीय कामं केलेली आहेत, प्रभागातच नव्हे तर पूर्ण नागपूर शहराचं त्यांनी नेतृत्व महापौर असताना त्यांनी निभवलेलं आहे आणि त्यांनी जेव्हा महापौर होत्या तर त्यांनी पूर्ण नागपूर शहराचा विकासाचे कामं केलेले आहेत आणि त्या डिझर्व करतात जे त्यांना आज मिळालेलं आहे। याच्यामध्ये त्यांच्या मागे त्यांची मेहनत आहे, त्यांचा परिश्रम आहे, त्यांची कामं आहेत आणि त्यांची पुण्याई आहे। हे सगळ्या गोष्टीचं भारतीय जनता पार्टीने कुठेतरी दखल घेतलेली आहे आणि निश्चितच त्यांच्या परिश्रमाचं आज त्यांना फळ मिळालेलं आहे।